तर वेलकम टू नोमॅडिक पत्या चॅनेल. आणि आजपासून आपण एक नवीन एक थ्रेड बनवतोय. तो आहे हॉरर गोष्टींचा बनवतोय, जो काही आता युट्यूबवरती ट्रेंडिंग आहे, आपण पाहतच आहे. नवनवीन युट्यूबवरती भूताच्या गोष्टी आपण पाहत आहे, जे काही चालू आहे आता. तर आपल्यासोबत आज आहेत श्री घोलप. पुण्यातलेच आहेत, कॉलेजला आहेत. तर आता त्यांनाच विचारू ते काय करतात आणि त्यांना आलेल्या काही 2-3 भूताच्या गोष्टींचे काही अनुभव आहेत, जे त्यांना स्वतः देखील आलेले आहेत आणि त्यांच्या आजोबांचे देखील अनुभव आहेत. तर ते आपण त्यांना आज विचारूया. नमस्कार मित्रांनो, मी आहे श्री घोलप. तर मी आता 12वी मध्ये शिकत होतो. तर मी तुम्हाला माझे काही अनुभव सांगणार आहे. आता तुम्ही कुठे राहता? आता आम्ही इथेच सध्या राहतो, धनकवडमध्ये. आणि कॉलेजला कुठे आहे तुम्ही आता? कॉलेजला इथं पुणे कॅम्ब्रिजला होतो, आता हॉटेल मॅनेजमेंट करतो. अच्छा, तर तुम्हाला आलेले अनुभव पुण्यातलेच आहेत की पुण्याच्या बाहेर? नाही, पुण्याच्या बाहेरचे, कोकणातले. तुमचा आणि कोकणाचा संबंध? म्हणजे कोकण हे आमचं गाव होतं, पण मी शिक्षणासाठी आता इथे आलो. बरं. तर तुम्ही आता आमच्या ऑडियन्सला सगळ्यांना तुम्हाला आलेले अनुभव सगळे शेअर करा. तर माझे एक काका होते, ते बैठकीला जायचे. तर ते आणि त्यांचे मित्र त्यांचे एकदा असे ठरले की आपण बैठकीला शेवटपर्यंत थांबायचे, सेवा करायची. ते म्हणजे तिथं कचरा वगैरे काढायचा, हातून वगैरे उचलायचे आणि बंद करायचं थांबायचं. तर काका तिथे थांबले, पण तो मित्र त्यांना भेटलाच नाही. त्यांनी जास्त शेवटपर्यंत काका तिथे थांबले आणि त्यांनी त्या माणसांना वगैरे विचारलं की म्हणजे तुमचे काका आणि ते दोघे एकत्र गेले होते बैठकीला? काकांनी विचारलं की तो आहे का, म्हणजे त्यांचं नाव घेऊन. तर ती माणसं बोलली की नाही, त्याचं तसं कोण नाही, तिथले सगळे माणसं गेले, आता आम्ही दोघं तिघं राहिलोय, तर आता आम्ही पण घरी जाणार, तर आपण हे करायचं. ते बोलले. काका मग एकटेच निघाले आणि काका येत असताना तिथे एक पूल आहे, नदी आहे, तर तिथून येत होते. तर त्यांना एकदा असा आवाज आला, म्हणजे त्यांच्या नावाने हाक मारली, कैलास. तर त्यांनी मागं बघितलं, पण त्यांना काही दिसलंच नाही. काका एकटेच गाडीवरून होते? नाही, गाडीवरून नाही, चालतच होते. रात्रीच्या वेळ होते, जवळजवळ 11:15 वाजले असते. त्या टाइमात काका एकटेच येत होते, तर त्यांना आवाज आला म्हणून तर त्यांनी मागं बघितलं, पण त्यांना काही दिसलंच नाही. पण ते जरा पुढे गेले, 5-6 पावलं चालले, त्यांना अजून एक आवाज आला. तशीच हाक मारली, फक्त जरा आवाज मोठा होता आणि जरा वारा वगैरे सुटल्यासारखं असं त्यांना जाणवलं. तर मग त्यांनी परत मागं बघितलं, पण त्यांना काही दिसलंच नाही, म्हणून ते परत पुढे वगैरे गेले. ते रागातच होते की कोण चेष्टा वगैरे करतात काय पोरं आपली. पण नंतर ते अजून पुढे गेले आणि त्यांना परत एकदा आवाज आला. त्यांनी मागं बघितलं, तर त्यांना अशी 3 पांढऱ्या सावल्या नदीच्या दिशेने उडी मारत असताना दिसल्या. तर मग पुलावरून नदीमध्ये उड्या मारत, म्हणून तर ते त्यांच्या मागं जाणार होते. पण ते बोलले की जाऊ दे, काय आहे ते उद्या बघू. आणि मग ते सकाळी लवकर उठून त्यांच्या मित्राकडे गेले आणि बोलले की त्याला म्हणजे मारलं वगैरे, चेष्टा वगैरे केली त्याची. बोलले की तू मला काल एकट्याला सोडून गेला, चेष्टा वगैरे केलास, का केलास असं. तर मित्र बोलला की मी असं काहीच केलं नाही, माझ्या खोटं वाटते तर तुला घरी विचार, मी काल आलोच नव्हतो बैठकीला. तर म्हणजे तुमचे काका जे कैलास जी व्यक्ती होती, ते त्या व्यक्तीसोबत गेले होते बैठकीला, पण तिथून ती व्यक्ती गायब झाली. नाही, ते बैठकीला आलेच नव्हते. नाही, पण काकाचे मित्र जे त्यांचं ठरलं होतं आदल्या दिवशी आपण थांबू शेवटपर्यंत, पण ते नेमके बैठकीला आले, पण लगेच म्हणजे पोट वगैरे दुखल्यामुळे काहीतरी गेले. मग ते घरी गेले. ते त्यांच्या मित्राला बोलले की तू इथंच थांब. आणि ते त्यांच्या घरी जाऊन त्यांनी विचारलं. त्यांची आई बोलली की नाही, काल तो लवकरच घरी आला आणि तो लवकर येऊन झोपला, तुम्हाला असं वाटत असेल तर त्याच्या पप्पांना विचारा. तर मग तेव्हा त्यांना खात्री पटली की हे म्हणजे असलं भूताटकीचंच काहीतरी प्रकरण आहे. हा आलेला तुमच्या काकांचा अनुभव आहे. अच्छा, आणि दुसरा एक अनुभव तुम्ही सांगत होता? तर दुसरा एक अनुभव असा आहे, ते शाळेवरती म्हणजे शिपाई आहेत. तर त्यांची एकदा अशी रात्री शाळेमध्ये ड्युटी लागली. तर त्यांच्यासोबत एक गुरखा म्हणजे ते असतो, तो जागते रहो वगैरे तो ओरडतो, म्हणजे रात्री गाव भागामध्ये गुरखा असतात. तर तो तिथं होता. तर तो गुरखा झोपून गेला आणि त्यांनी दोघांनी सगळे ना
लॉक वगैरे केलेलं गेट वगैरे, आणि शाळेच्या इथे आहे ना 10 ते 12 फूट एवढं मोठ्या अंतराचं कुंपण आहे. ते कुंपणावरनं म्हणजे कोण असं उडी येऊ पण शकतं ना, असं नाही म्हणत, पण जरी आलं तरी ते माणसाला लगेच भेटेल. म्हणजे असं ते लवकर पळून नाही जाऊ शकत. कमीत कमी 20 ते 30 सेकंद तरी तिथे चढायला उतरायला वेळ लागतो. तर त्यांना एकदम म्हणजे असा शाळेतून असा पैंजणांचा आवाज आला, म्हणून तर त्यांनी बुरखा पण झोपेतनं उठला आणि काका पण उठले आणि गेट वगैरे वाजवला. त्यांनी इकडे तिकडे बघितलं, अख्खी शाळा फिरली म्हणजे जवळ तेव्हा एरियात, पण कोणच नव्हतं. त्यांनी रस्त्यावरती पण जाऊन बघितलं, कोण तिथे दूर दूरपर्यंत त्यांना कोण दिसलं. तर असे ते 2 अनुभव आहेत. तर हा पॉडकास्ट तसं बघायला गेलं तर आपला पहिलाच पॉडकास्ट आहे आणि हॉरर सेगमेंट मधला देखील हा आपला पहिलाच पॉडकास्ट आहे आणि पॉडकास्टवरचे पहिलेच आपले गेस्ट श्री गोलप आहेत. तर आपल्या चॅनलकडून श्री गोलप यांना आपण धन्यवाद करूयात. आणि ज्यांना कोणाला अनुभव त्यांचे स्वतःचे वैयक्तिक आलेले पण ते खरोखर घडलेले असावे असे जर काही अनुभव असतील ते तर नक्की आपल्याशी शेअर करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने कमेंट करा. आणि सगळ्यांना धन्यवाद. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद तुम्ही मला इथे बोलवलं किंवा माझे अनुभव घेतल्याबद्दल. धन्यवाद. अनुभव शेअर करताना मला चांगलं वाटलं. आणि मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. तुम्हाला भविष्यात खूप चांगले चांगले व्हिडिओ या चॅनल मार्फत मिळणार. धन्यवाद.